बळेगाव खून प्रकरण, लहान भावानेच केली मोठ्या भावाची निर्घृण हत्या, खुनाचा गुन्हा कौटुंबिक कारणातून, पोलिसांचा दावा. वैजापूर तालुक्यातील बळेगाव येथे रविवारी 4 जानेवारी रोजी धक्कादायक खून प्रकरण उघडीस आले. देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक नानासाहेब रामजी दिवेकर वय 48 यांची त्यांच्याच लहान भावाने कौटुंबिक वादातून हत्या केल्याचे पोलिसांनी आज स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 3 तासातच हा गुन्हा उघडीस आणून आरोपीला जेरबंद केले, असा दावा पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केलाय. नानासाहेब दिवेकर यांचा खून त्यांचा लहान भाऊ लहानू रामजी सातदिवे दिवेकर याने हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. तशी कबुली संशयित आरोपीने चौकशीत दिली आहे. त्याने हा खून कौटुंबिक व वैयक्तिक वादातून 2 जानेवारी 2026 रोजी रात्री केला. आरोपीने मोठ्या भावाला झोपेत असताना धारदार शस्त्राने डोक्यात वार करून ठार मारले. नंतर मृतदेह घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये खड्डा खणून पुरला असल्याचे तपासात सांगितले. यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कौटुंबिक वाद असला तरी एवढ्या क्रूरतेने सख्या भावाचा खून करण्याची मानसिकता लहान भावाची का झाली असावी? पोलिसांनी देखील स्पष्टपणे खुनाचे कारण प्रसिद्धी पत्रकात नमूद केले नाही. खरं तर या प्रकरणी अनेक चर्चा जनमानसात सुरू होत्या. एका वृत्तपत्राने देखील हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची बातमी 5 जानेवारी रोजी प्रकाशित केली. 5 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात प्रकरणाचा खुलासा केला. यात धारदार शस्त्राने खून केला, परंतु शस्त्र कोणते हे देखील नमूद केले नसले तरी दिवेकर यांचा खून करून प्रेत पुरले गेले. पोलीस नाईक नानासाहेब दिवेकर हे 1 जानेवारी 2026 पासून बेपत्ता होते. ते बेपत्ता असल्याची माहिती देण्यासाठी स्वतः आरोपी भाऊ आणि पुतण्या शिरूर पोलिसात रविवारी गेले. घरात रक्ताचे डाग पडल्याचे त्याने सांगितल्यावर पोलिसांनी तपास सुरू केल्याची देखील परिसरात चर्चा आहे. आरोपी लहानू दिवेकर हा पोलिसांच्या ताब्यात आहे. असे असले तरी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, शिरूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणकाम यांच्या पथकाने या प्रकरणाचा 3 तासातच उलगडा केला आहे.